ते परवाने देताना लोकवस्तीमध्ये दिले नाही पाहिजेत. आणि ज्या ठिकाणी सोसायटी आहे त्या सोसायटीमध्ये, सोसायटीच्या कॅम्पसमध्ये किंवा सोसायटीला लागून ज्या कमर्शियल बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये ते दिले नाही पाहिजे. आता आपल्याला 10 वाजता बंद करतात गणपतीमध्ये आणि आपल्या हिंदू सणांवर जर बंदी, आणि ह्यांच्या रोजच चाललंय ना, म्हणजे तिन्ही चारही टाइम. भाजपचे आमदार महेश दादा लांडगे सध्या आपल्यासोबत आहेत. सर, स्वागत आहे आपलं. आज दारूचा एक विषय विधानसभेत चर्चेत झाला. नेमका हा विषय काय होता आणि तुम्ही त्याबाबत भूमिका नेमकी काय मांडलेली आहे? महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून जे परवाने दिलेत दारू धंदे, मग वाईन्स असेल किंवा बिअर शॉपी असेल किंवा अजून वेगवेगळे काय परवाने आहेत, ते परवाने देताना लोकवस्तीमध्ये दिले नाही पाहिजेत. आणि ज्या ठिकाणी सोसायटी आहे त्या सोसायटीमध्ये, सोसायटीच्या कॅम्पसमध्ये किंवा सोसायटीला लागून ज्या कमर्शियल बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये ते दिले नाही पाहिजेत. काय होतं, त्या सोसायटीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना, ज्येष्ठांना, सगळ्यांना त्याचा त्रास होतो. आणि काय होतं, आता बिअर शॉपिंगमध्ये त्या ठिकाणी बिअर घेतात तिथंच बसतात गाडीमध्ये. वाईन्समध्ये तशीच परिस्थिती आहे. त्यामुळं लोकांना त्याचा त्रास होत होता. तर त्या नियमांमध्ये बदल करावा. आणि जसं 25% 50% त्या एरियातल्या लोकांचं मतदानाची घेऊन ते कॅन्सल करण्यासंदर्भातला काही नियम होता. तर त्याच्यात आम्ही फक्त सुधारणा अशी केली की ज्या सोसायटीमध्ये आहे त्या सोसायटीतल्या लोकांचा कन्सेंट असेल नसला तर तिथं ते देऊच नाही. काय होतं, कमर्शियल वास्तू झाली सोसायटीमध्ये किंवा ते कमर्शियल कुणाला देऊन जातं, लोकांना देऊन जातात, आणि त्याच्यामुळं काय होतं, त्याचा त्रास त्या भागात त्या राहणाऱ्या लोकांना होतो. त्यामुळे आम्ही नियमात बदल करून आणि इथून मागं जे दिलेत ते कॅन्सल करावेत आणि नियम नवीन याच्यामध्ये ज्यावेळेस सोसायटी लोकांच्या एनओसी असेल त्यावेळेसच ते द्यायचं, अशा संदर्भातला विषय आम्ही त्या ठिकाणी. भाजपच्या आमदारांनी आज पुन्हा एकदा मशिदीवरचे भोंगे उतरावं अशी मागणी लावून धरलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याच्या बाबतीत सकारात्मक उत्तर दिलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं, येत्या काळात मशिदीवरचे भोंगे उतरलेले दिसतील? काढलेच पाहिजे. नियम सगळ्यांना सारखे ना. आता आपल्याला 10 वाजता बंद करतात गणपतीमध्ये आणि आपल्या हिंदू सणांवर जर बंदी, आणि ह्यांच्या रोजच चाललंय ना, म्हणजे तिन्ही चारही टाइम. आता तुम्ही बघा, आमच्या इथं भोसरीत एक हे आहे, क्लास आहे, त्या क्लासच्या बाजूलाच आहे. क्लासचा टायमिंग आणि त्यांचा टायमिंग तिथे विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत आमच्याकडं. त्यामुळे अशा ठिकाणी आपण स्वतःहून, म्हणजे जसं त्यांना वाटतं की बाबा बाकी कुणी त्यांच्यावर पाहावं नाही, तर त्यांनी स्वतःहून मोठेपणा दाखवा आणि तिथले भोंगे काढून घ्यावे किंवा सगळेच काढून घ्या. कारण लोकांना आता ध्वनी प्रदूषण फक्त आम्ही हिंदू लोकांनीच पाळायचं आहे, बाकीच्यांनी सुद्धा पाळलं पाहिजे ना. आणि ते कशासाठी, त्यांचे फक्त म्हणजे प्रार्थना करायची म्हणून. प्रार्थना सगळ्यांनी मंदिरात करावी आणि ती आतमध्ये केली तरी चांगली राहते. बांगलादेशींना हटवा अशी मागणी तुम्ही सातत्याने करीत आहात. पुण्यात त्याबाबत तुम्ही सातत्याने पावलं उचलत आहात. नेमकी शासनाच्या बाबतीत काही तुम्ही पाठपुरावा शासनाकडे करताय का? शासन आणि स्वतः मुख्यमंत्री, पूर्ण सरकार, गृहमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्र भाऊ याच्यात पूर्ण लक्ष देत आहे आणि त्याच्या पूर्ण ताकदीनं या लोकांना बाहेर काढण्यासंदर्भातली पूर्ण यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा ही शासनाकडनं लावण्यात आलेली आहे. काल बजेट झालंय. पुणे जिल्ह्याला नेमकं काय बजेटमधून मिळालं? बजेटमध्ये बोलणार आहे आम्ही. बोलल्यानंतर तुम्हाला सांगतो आम्ही आमची काय मागणी आहे आणि कशा संदर्भात आम्ही त्या ठिकाणी मागणार आहोत. धन्यवाद सर, महाएमटीव्हीशी संवाद साधल्याबद्दल. तर हे होते आमदार महेश दादा लांडगे. कॅमेरामन आलेख चाळकेसह मी सुहास शेलार, महाएमटीव्ही, विधान भवन, मुंबई.